बोल ना. हॅलो. बोल की. कुठे दाद्या? अरे हाय इकडं रानात आलोय. रानात आहे होय. आणि आपा? आपा गेले तिकडं पाहुण्याचा कार्यक्रम आहे कोणाचा तरी तिकडे गेले. बोल की. अरे काय बाबा आ बरीस का? मला काय झालं मी बरीच आहे. काय आता तुला माहितच आहे कशी असायचे आणि कशी नसायचे. लय दलिंद्र माणसं मिळालेला का? काय तुम्हालाच नाही कळलं. बघून द्यायचं दिलं मला असल्या घरात. मग आता काय? लय चांगला दिसत होता तेव्हा तुझा नवरा. मला काय माहिती तेव्हा आता उलटन म्हणून. हा तुम्हाला नाही माहिती पण आपाला तर माहित होतं. मला त्या आपा संग बोलायचं होतं. किती दिवस झालं बोलले नाही म्हटलं तर असंच बाबा सारखा तू बाहेर बोलाय डायरेक्ट संध्याकाळीच फोन कर. पाहुणे तिथे गेलेले मला. अरे तुला सांगू का आपाला सांगायचं होतं लय वैताग आलाय आता मला इथं 2-4 दिवस तिकडे घेऊन जावा की मला. बरं आपाला विचारतो येतो. बरं काय वैताग दिला तुला? हाणलं बिनलं काय? अरे हाणलं नाही बाबा मरणा मातीचं काम आहे. तोंडातून फेस पडूस तर नुसतं मला कामच करावं लागतंय. हा आणि ते तुझी सासू? कायची सासू खातीन पडती पलंगावर दिवस रात्र. नटायचं झुकायचं कमी झालं काय तेवढंच? हा तेवढंच आहे. म्हातारपणाला तरुण पण आलंय त्यांच्या. हा काही लग्नात नटली होती. लोकांनी मरणाचे नाव ठेवले. बघ बाबा आता तुम्हालाच पटलं. तुम्ही जेवली का? अजून जेवण नाही बाबा. भाकरीचा कण नाही आणत. बघ सूर्य डोक्यावर आलाय. तू जेवण केलं नाही होय अजून? नाही ना कमून काम चाललंय अजून. धुणं पडलंय बाबा. झालं का? झालं का सांगायचं? एकाचे 2. बरं ऐक ना थोड्या वेळ फोन कर. नाही झालं का तुला? आत्या काय सांगितलंय? काय सांगितलंय? काय खोटं सांग. काय खोटं सांगितलंय? थांब दादा तुला परत फोन करते. का ग? हा नुसतं गारानं सांगते. आम्ही एवढं काही केलंय? काय कारण सांगितलं? मी माझ्या माहेरच्याच माणसाला सांगितलं ना. काय झालं सांगितलं काय म्हणून? झालं सांगितलं म्हणजे? तुझं दुखत आहे मग तुम्हाला सकाळी म्हणाला का तोंड नव्हतं काय? दवाखान्यात नेलं असतं ना मी. दुपत काम केलंय. तुम्ही होत्या शेजारीच. तुम्हाला दिसत नाही का? दिसत नाही का? कसं नाही दिसत? म्हणणं सगळं माहिती असतं. माहिती असून माहित नसल्याचं आव कोण आणणार? हा बरोबर आहे दादा. हा बरोबर आहे ना. जे का नाही करून बी ना चितच नाही करून बी नाही चितच. हा तुमचं तसंच आहे. ते तुमचं आहे. हा म्हणून तुला दवाखान्यात नेलं इकडं नेलं तरी बी तू तितकीच आहे. काय तितकीच आहे? एवढं काय केलं मी? तुझं तोंडच नाही अजिबात. तुझं तोंड कवाच चांगलं नसतं. कवा गावऱ्या फुटल्या आणि हायतच. होय शेजारचे नाव ठेवायला लागले ना. म्हणतात ना काय बासून करून आणली नीट तोंड सुद्धा नाही. मलाच म्हणत होते आमच्या गावातले लय आई म्हणली ते अगोदर अख्ख्या गावात कशाला लग्न करतीस त्या घरात. पण मी नाही ऐकलं. आई बापाच्या शब्द पुढे गेले नाही ना आले तुमच्या घरात. हे मला बघावं लागायला लागले. त्याच्यामुळेच म्हणलं पटकीने बाशी केली ना मग मला चांगली काय बाची काशी बरोबर आहे. बाचीला बी तसं बाची सारखं ठेवावं लागत होता. बाची काय केलं आम्ही? काय केलंय म्हणजे आता काय झालं तुम्हाला? मी माझ्या भावाला बोलत होते तुमची काय ही नाही असली तुमची सवय पहिली सोडून द्या. गपचूप येऊन ऐकायचं. तू म्हणतच होती बयान हीच नाही करीत कामच करू नाही लागत. अगं काम करू लागायचं काय गरज चालली? मला गरजच नाही करायची. तेच सांगितलं मी. खरं कशी गरज नाही. इडा उचलला काय? इडा उचलला का म्हणजे तुला सगळं नीट नाटक लागत. बाय माणूस आहे पण तुझ्या बापाला तुला शेती लागत होती, नोकरी लागत होती, घर लागत होतं चांगलं. मग आता कशात काय बिघडत? आता करा ना पुढे होऊन दाना काम करा. घरी करा. लिंबण्याचा बाग असा वाटत होता. अजून सगळं असं वाटत. मग त्या लिंबण्याच्या बागाला माझ्या बापा संग बोला. माझ्या संग नव्हत्या बोलल्या. मला विचारायचं होतं मग लग्नाच्या आधी. मला नाही ते रानातली काम. बापा संग जसंच माझं जमवलं ना तसंच त्यांना सांगा. आणि त्यांच्या पुढे तोंड वाटा चालवा. माझ्या पुढे नका चालू. माझा बापा आला की तुमच्या तोंडाला लागत कुलूप एवढं मोठं. मग आता काय करायचं? मग कसं काय करायचं? एकाच्या दोन सांगून तू आमच्या बहीण भावंडात तू इपूट आणती का? बहीण भावंडात कसं? माझ्या बापाला कळत नाही काय? त्यांना बघायला डोळे नाहीत काय? आज लग्नाला फक्त 6 महिने झाल्यात तरच तुम्ही माझा जाच करायला सुरुवात केली. मला वाटलं नव्हतं. खायला प्यायला बसले तरी तुमचं लक्ष असतं. किती खाल्लं किती नाही. करायचं म्हणलं तरी तुमच्या मनाव, खायचं म्हणलं तरी तुमच्या मनाव. तुम्हाला विचारल्याशिवाय हलती का जागेवरची एक गोष्ट तरी घरातली? हा मग तसंच पाहिजे. कसं पाहिजे? तसंच पाहिजे उलट. हो माणसाला नुसतं जाचातच ठेवायचं. काय जाचात ठेवलंय तुला? काय म्हणजे आता सांगितलं की तुम्हाला अजून काय सांगू दुसरं? काय सांगते मराठीत नवऱ्याच्या
नवऱ्याच्या मागं बसून जायचं हे करायचं मग नाही त्या टायमाला नाही कशाला? जायचं मग नवऱ्याच्या मागं सासरवास नाही मग मी नाही होत माझ्याच होय. नवऱ्याच्या मागं हा? बसन ना का होय. गावाच्या कोणत्या दुसऱ्या नवऱ्याच्या मग मी मागं म्हणते का तू बसन? गावाच्या होय. बसती बोलून तेच ना. नवऱ्याच्याच मागं बसती हो, म्हणलं मग हा? मी तेच होय. म्हणलं तुम्हाला बी मी होय. माझ्याच नवऱ्याच्या मागं बसन हा. मी माझ्या आई बापाला कुठं नाही थोडा फोन लावला तर लगेच कसं तुमच्या मिरच्या झोंबल्या मिरच्या तुम्हाला. जमल्या हा? म्हणजे काय तू होतं मिरच्या मग? तू 10-12 फोन लाव मी तुला फोन लावू नको म्हणते का पण तू काय तुला गारानं काय गरज होती सांगायची काय हा? गारानं सांगितलं? म्हणलं चल माझी बायको माझी सासू हीच नाही देत माझा नवरा आमकाच खरंच नाही आहे. करीत खरंच हा? आहे. होय खोटं काहीच हा? नाही त्याच्यात आणि जे ते आहे माझ्या ते संग सांगणार. येतच नाही तिकडं हिंडायला म्हणजे ते हिंडायला म्हणजे मग लय बरं आहे तुला हाय का अहो, नाही हा? कुठं- मग कुठं काय हिंडायला? अहो, नाही हिंडायचं अगं, म्हणलंच नाही. नाही नाही हिंडायचं म्हणलं नाही तुला वाटतं की माझ्या संग हिंडाव आमक करो हाय ना, तमकं करो हाय ना, आता नवीन लग्न झालंय वाटतच असतं कुणाला बी. नाही वाटत असलं नवीन तर लग्न मग ते तिकडे आहे हम्म, ते ते तिकडे आहे तिकडे. नोकरीला त्याची नोकरी सोडून बसेल का तुझ्यापाशी मम्मा होय, देवी होय, पशी नवरीला. कशाला? होय मी म्हणते मम्मा ना, देवी नोकरी पशी सोडून- बसेल नाही नाही सुट्ट्या हा? त्यांना भेटतच हा. नाहीत दुसरे मग? नवीन लग्न झाल्या हा. कुणाला सुट्ट्या भेटतच हा. नाहीत अहो मग? तुमच्यामुळं माहितीये हा. का आईच्या दाकात असल्यामुळं ठेवलं मला इकडं घरात हा. कुंकून आणि त्यांना असं आहे. लावलं तिकडं तिकडं लावलं हा. म्हणजे काम मग आता धंदा, त्याची काम नाही नाही धंदा. त्याची नोकरी कोण करायचंय कोण हा? करायचं तू म्हणजे? करणार आहे का त्याच्यावरची मला काय सांगता तुम्ही मग? आमचं आम्ही बघून घेऊ नवरा बायको असं आहे. आम्हाला जायचं का नाही दोघांमध्ये काय तुमची बोलायची गरज काय असते? गरज आहे हा? म्हणजे? काय गरज म्हणलं असते? त्याला काय आमच्या गरज आहे दोघांचं- म्हणजे? दुसरं कसं काय नाही? कामापुरतं हा? बोलायचं घरातल्या दोघांमध्ये अजिबात तुम्ही नाही नाही कस काय नाही खुपसायचं कस काय माझा लेख आहे तुमचा मला लेक लेख ठरवेल ना काय माझा बी करायचं नवरा आहे आम्ही दोघं होय. नवरा बायको आहेत आमच्यामध्ये असं आम्ही काही करू हा, तुम्हाला मला कोण बाय सांगतं माहिती बोलायचं? हा नचला ही दोन कोण द्यायचंय मला नका सांगू आता कस काय नाही त्या धुण्याचं सांगायचं नका सांगू अगं, नाही नाही आणि त्या कस काय भांड्याचं नका पूजालाच सांगू. काम करायचं नको म्हणती बाय मग कोण अहो, करायचंय आता नसते हा? करत. कस काय आता नसते गुडी करीत? गुडीने माझी होय. मी काम करत होते ना आतापर्यंत होय. तुम्ही कामाला हात लावला का हा. एका तरी मग नाहीच हा? करणार आहे. माझं काय नडलं नाही मी करीत नसते माझं बी काय नडलं मी नाही. करीत हो. नसते कसं काय नाही गरज करत? नाही मला नका. हा. मी काय काही म्हणते तुम्ही गरज नाही करा. नाहीतर हा? नका करू हा. नाहीतर बोलवा गावचा हा. पाटील गावचं गावात पाटलाचं नाही करायला. नडलं होय. तुलाच करावं लागेल अहो, येऊ दे त्याला नसते. दाखवते मी हा? काय असतं ते जा येऊ दाखव. दे ना कुणाला? कुणाला? म्हणत येऊ दे ना कुणाला? त्याला कुणाला येऊ दे? येऊ दे ना लेकाला माझ्या हा, काय करतो खातो काय काय करतो मला काय हा? म्हणजे खातो दिसेल काय ना दिसेल होय, ना तुला? दिसन दिसन खायचंय अहो, का तुम्हाला काय तर करायचं ते? होय. तुमचा काळीच होय. बोका गार पडन होय. मला हातबीत उचलला तर तुम्ही तेवढ्यावरच हा, मग टपून आहे. तेवढ्यावरच आहे मी. हा, तेवढ्यावरच अजून लग्न आहे, होय. झाल्यापासून तरी म्हणलं हा. कस काय नाही मग? तुमचा अजून बोका हा. गार पडला नाही ना हा, माझा 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 भांडण करणार झाल्यावरती बोका गार. लय आणि तुमचं- तुझ्या आईचा राहू दे तसाच. माझ्या माझ्या आईचा होय, न- न- माझी आई न- अशी मध्ये होय. मध्ये करतच हा? नाही कोणच्या हा. मध्ये मध्ये गाढव कधी होय. तुमच्या वनी हो त्याच्यामुळे सांगायला म्हणते लागल्या. ना की मी काय म्हणते तुझ्या आईचा नाही पडायचा माझा ना. कर बोका गार. हो हो, होय. तुमचाच करायचा आहे हा. माझ्या आई नाही होय. तुमच्या वनी हा? अगोदर हो म्हणत कळलं नाही काय ना. उठता बसता होय. उठता बसता मग? तुमच्या आईत भांडणं हा, सकाळ संध्याकाळ हाय तर घरात हाय कार तर तुमचा भांडणंच आहे ते. माझ्या जीवाला होय. कशाला काय बाई असली सासू माझ्या पदरात पडली कशाला माझ्या आई-बापाला पडली करताना म्हणजे? दिसली नव्हती होय. काय नू हा, माहित मग तुझ्या नव्हतं. आई-बापाला अख्खा म्हणायचं गाव ना. सांगत होता हो, बाईला भांड कुदळे हो. गावागावात मध्ये ना होय. भांडू भांडू व्यापावले कोण येते का तुमच्याकडे बोलायला बघा हे असल्या तुमच्या तोंडानी हो. नका काही येणार नाही येऊन ती कशाला येत्या कशाला येत्या तुझ्या आईकडला येते ही असं तोंड गोड लागत असं आहे व्हय. हो तेव्हा होय. गावचे माणसं येतात बोलायला त्याच्यामुळे असं मला तर काय टाकलं माहिती काय ग? नू, बरोबर आहे तोंडावानी. तुला. खरंय खरंय हो. हा. खरंय हा. म्हणूनच एकट्या म्हणून तुला राहता. तुझ्या आई बी माहिती ना किती गोड आहे ती अहो, माझ्या आता मला आईवर बी कशाला माहिती आहे. जाता माझ्या होय. आईच्या नखाची बरोबरी नाही हा, यायची माहिती, तुम्हाला माहिती माझ्या मला. आईकडे हा. गेल्याशिवाय तर तुम्हाला हा. भाकर तुकडा गोड लागत नाही ना, अजिबात नाही. आई काय असं झालं नाही, ते आई तुझी आई यायची आहे ना, हो, त्याच्यामुळेच तेच म्हणलं. म्हणलं. अगं, आईलाच नाही, मला लेकीला बोला, वळण तर- मग अहो, लेकीला मला तरी बोला कुठून ना राहीन? मला होय. बोला लेख खंबीर आहे हा. माझ्या आईकडे जायची गरज त्याच्यामुळेच म्हणते ना तुम्हाला की मी पुरून काय उरण. म्हणते, होय. हा, हा. तुम्हाला पुरण हा? उरण माझ्या आईची बी गरज नाही लागणार तर म्हणलं आई 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 माझ्याकडे आईकडेच जाता हा? अगं, तीच म्हणते ना आईलाच नाही वळण तर लेकीला तरी कुठून राहीन बाया नाही आम्हाला वळण बिना वळणाची कशाला हा? सून करून आणायची मग होय. घरात हा? वय वय आधी तर लय तेच म्हणलं. चांगलं चांगुल पण दाखिलं मी कशाला कर बाबा माझी पोरगी तुझ्या पोराला कर पोरगी बरे घे सारा एखादी होय, अप्सराच आहे. मग होय. कशाला आल्या होत्या हा? माझ्या बापाच्या दाराच्या होय. पायऱ्या जिजवायला हा? चपला पायऱ्या. तुमच्या बघा हा. जिजू जिजू गेल्या माझ्या बापाच्या हा. दारात येऊन नाही नाही तर हा. म्हणलं तरीच तर म्हणलं. तुझ्या बा नाही ना मला गरज होती तुझ्या बापाला नव्हती गरज हा, नव्हती होय. नव्हती तुझ्या बापाला अहो, नाही ना, तुझ्या आई अशी अशी तू सतरा अशी बाबा ठेवली होते. असती घरात तुझ्या. कशाला हा. तुमचं म्हणूनच स्लेप होतं म्हणलं काय ना, तेवढा होय. मला काही दुसरे पोरं भेटलेच हा. नसते का लग्न करायला तुमच्यावरच येऊन टपले होते मी नाही बाई ह्याच्या संगच लग्न व्हावं आणि मला काही दुसरं मग? भेटणारच नाही म्हणलं अहो मग? ह्याच्यापेक्षा भारी होय. भेटला असं आहे असता व्हय. होय मग ह्या होय. खोपसाडत येऊन हा. पडले इकडं तसं तर म्हणलं नसते पडले नाही, नाही, हा. त्या अगं तू बाहेर कारभार केलता लपड केलता म्हणून होय, तुझ्या होय, बापाने होय, माझ्या होय, लेकाच्या होय, गळ्यात होय, घातली. लफडं. होय. होय, मग म्हणलं लफडं चला बाहेर वाली होती. लपड तुझा कशाला झिंगाट केलं? चालू होता म्हणून तू बरं. सांगती होय, झिंगाट हा? होता. मग? कशाला मग केली? होय. कशाला हा? केली? कशाला माहित केली होतं ना? नका बाबा म्हणला माझ्या
माझी पोरगी कर मला माझ्या पोरीने जिगाट केलंय बाहेर कर बाबा माझी पोरगी म्हणून माझ्या दारात आला म्हणून ते म्हणला म्हणून मी केली होय जरा फोनाला जरा तुमच्या मठ लावा जरा नीट बोला. नाही ना लावायची स्वतःवर नाही ना येत असल्यावरती लावायची दुसऱ्यावरती हा? ढकलू नका होय. म्हण की लफडं करणारी माझ्या बापाचं असं नाक वर करू नका लफडं सांगायला लागले मला. म्हणत रोज एक पोरगा येत होय, होतं दारात. माझं लय होय. लफडाचं हा? सांग आता होय. तुमची पोरगी हा? दुसऱ्याचा हात धरून गेली होय. तेव्हा नाही काय दिसली म्हणत तेव्हा चाललं कुठं ना? तुमचे संस्कार म्हणत गेले चाललं. होते माझ्या पोरीचं लव्ह मॅरेज करून दिले लव्ह मॅरेज नाही आधी लव्ह निघून मॅरेज गेली करून दिले होती होय. हा, मग मी काय म्हणते हा. स्वतःलाच असं वर नाक असं नका असं आहे दुसऱ्याला का? बोलावा हा, मग हा. त्याच्यामुळेच म्हणते ना माझ्या पोरीचं सांगा. लव्ह मॅरेज केलंय मी बाया बाया हा? लव्ह मॅरेज किती मग उंच नाकाने सांग आता मग उंच आधी निघून नाकाने गेली सांगणार होती आहे. आणि मग लव्ह मॅरेज करून दिलं होतं माझं आणि लफडं तुझं- कशाला नाही, तुझं- अहो, मी तुझं काय तर म्हणते? 100 जण सगळं झिंगाट होतं ती जमत बाई तुला बाय बाय मग होय. 100 हा? जणांचं लफडं असणारी बरी सून होय. केली हा 100 जणांसंग लफडं होतं म्हणता काय तुम्हाला दाखवते बरोबर आता कसं काय माझ्या बापाला नाही दारात बोलून अगं तुला आलं तरी काय हा? तेवढंच आलंय मला काहीच म्हणून नाही. म्हणलं, तेवढंच आलंय हा, तुला मी आलंच आता- नाही काय मी हा. काय करते होय. तेवढे सगळे 100 हा. जण बोलून घेते आणि तुमच्या तुला- दारात तुला बसवते. आलंच नाही काय? होय. नाही होय. येणार बी नाही हा. बसा तिकडे तुला आलंच नाही काय अशी आला असतं तर मग केलं असतं ना कामधंदा